तर सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सोलापूरमधील अक्कलकोट नगरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक स्वामींच्या नगरीमध्ये दाखल झाले आहेत। स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या 3 ते 4 किलोमीटर लांब रांगाही लागल्या आहेत। भाविकांच्या गर्दीमुळे स्वामी महाराजांच्या मंदिरात होणारा अभिषेक 2 दिवस होणार नाहीये, तर आज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जे आहे मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। तर आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्ष आहे, त्यानिमित्तानं स्वामी भक्त जे आहे ते अक्कलकोट मधील स्वामी मंदिरात जे आहे ती मोठी गर्दी करत असतानाचं चित्र दिसतंय। खरं तर 2 ते 3 किलोमीटर पर्यंतची रांग जी आहे ती मंदिराबाहेर लागलेली आहे। पुणे असेल, मुंबई असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, या ठिकाणाहून भाविक जे आहेत ते या ठिकाणी अक्कलकोट मध्ये दाखल झालेले आहेत आणि दर्शन घेण्यासाठी जे आहे ती मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये जे आहे स्वामींच्या करत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। तर सकाळी जे आहे ते अभिषेक झालं आणि त्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर मंदिरामध्ये जे आहे ते फुलांची देखील आरास करण्यात आलेली आहे। स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांनी जे आहे ते मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येतं। खरं तर 2026 हे नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते अक्कलकोट मध्ये दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहेत हे भाविक जे आहेत आलेले आहेत। साधारणतः 2 ते 3 किलोमीटर पर्यंतची रांग जी आहे त्या मंदिर परिसरात लागल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। त्यामुळे संपूर्ण अक्कलकोट परिसरामध्ये जे आहे ते स्वामींचा गजर जो आहे तो या भक्तांकडून करत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, अक्कलकोट, सोलापूर।